नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा तरुणांचा आरोप. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. तरुणांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. लक्ष्मण हाकेंचे रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने घेण्यात आले. मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो असं लेखी लक्ष्मण हाके यांच्याकडून पोलिसांनी लिहून घेतलं. लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलक ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी. मला जीव मारण्याचा प्रयत्न झाला, लक्ष्मण हाकेंचा आरोप. माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील. दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही, शिंदे समितीचा खुलासा. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगानं करावं, समितीचं स्पष्टीकरण. सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार. उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध. शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलाय. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही. सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. अहवालामध्ये काय, याकडे मराठा समाजाचं लक्ष. 10 ऐवजी आता 42 कागदपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातील, जेणेकरून अधिक दाखले मिळण्यास मदत होईल. शिंदे समितीचं स्पष्टीकरण. संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत. त्या आधारे मागासलेला दावा करून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल. शिंदे समितीमध्ये उल्लेख. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यामधल्या मोती बागेमध्ये पवारांची सकाळीच घेतली भेट. भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. भोसरीमध्ये सहकार्य करण्याची लांडगेंची विनंती. भाजपा आमदार महेश लांडगेंविरोधात मवियाची मोर्चेबांधणी. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातामध्ये घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता. पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांसोबत संपर्क झाल्याची माहिती. शिवाजीराव पाटील तुतारी हातामध्ये घेणार का, चर्चांना उधाण. अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अमित भांगरेंनी आईसह घेतली शरद पवारांची भेट. आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात भांगरेंची निवडणुकीची तयारी सुरू. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटणार, सूत्रांची माहिती. दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता. प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवारसाहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार. पवार गटातील इन्कमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. म्हाडा विधानसभेची जागा लढा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव. रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचा राजीनामा देण्याची शक्यता. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाद्यपूजन. शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक. दरम्यान जुलैमध्ये अविमुक्तेश्वरानंदांनी मातोश्रीवर सुद्धा दिली होती भेट. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हाती धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केलाय. अविमुक्तेश्वरानंद यांनीच काही दिवसांआधी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. भाजप पहिल्या टप्प्यामध्ये 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यामधून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार. त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले जाणार. नितीन गडकरीही त्याच विषकन्येसोबत 10 वर्षांपासून बसले आहेत. गडकरींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणावा, दिल्लीमध्ये बोलावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे. तुमच्या मिरवणुकीमधून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही. हिंदू अंत करतील. भाजपा आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. वक्तव्यानंतर नितेश राणेंच्या विरोधात अचलपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता. नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं. शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते. संजय शिरसाट यांचं वादग्रस्त विधान. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न. तर आज दुपारी 2 वाजता पुन्हा बैठक होणार. जागावाटपासंदर्भात मविया नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू. दसऱ्यानंतर 200 ते पावणे 200 जागांच्या घोषणेचा मानस. मवियाच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती. तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा. पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाडांचं वक्तव्य. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती. भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा.
भाजपकडून प्रत्येक विभाग जातीय समीकरण पाहून संधी दिली जाणार असल्याची माहिती. चिपळूण विधानसभेच्या जागावाटपाचा महाविकास आघाडीमधील तिढा कायम. चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार, तर 10 ऑक्टोबरला मुलाखतींचा गुप्त अहवाल वरिष्ठांना सोपवला जाणार. महायुतीची सत्ता येणार, अजितदादा मुख्यमंत्री असणार. भाषणावेळी सुनेत्रा पवारांकडून दादांचा मुख्यमंत्री असा उल्लेख. पुरंदरच्या जागेची केलेली मागणी मी दादांपर्यंत पोहोचवणार. सासवडमधल्या सभेमध्ये सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. पुरंदरच्या जागेवरून शिंदे गट आणि अजितदादा गटामध्ये वादाची शक्यता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी. आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागावाटपाची चर्चा सुरू. अजित नवलेंचं वक्तव्य. ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील 3 उमेदवार निश्चित. सूत्रांची माहिती. दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव तर राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल. संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी. 25 जागा दिल्या नाही तर राज्यामध्ये 70 जागा स्वबळावर लढवणार. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसेंचं वक्तव्य. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदेगडाचा दावा. श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित. पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा. सूत्रांची माहिती. रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात. संजना जाधव यांना कोणतीही दुखापत नाही. वलठाणकडे जात असताना अपघात झाल्याची संजना जाधव यांची माहिती. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकामध्ये 5 ऑक्टोबरपासून बदल. 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून सुटणार. गर्दी विभाजित करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. अंधेरी पूर्वेमधील शिप्स परिसरामध्ये मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरांकडे सादर. महिलेच्या मृत्यूला मुंबई मेट्रो आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा अहवालामध्ये निष्कर्ष. ई चलानच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव. पोलिसांनी 1,85,000 ई चलनाची थकीत असलेली 13,31,00,000 केले वसूल. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवरच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ. आवक घटल्यानं भाज्यांचे दर कडाडले. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी पंपचे वाटप. ऑनलाईन अर्जातून तालुक्यातील 61 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीनं करण्यात आली होती निवड. भावना गवळी आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून वाशिमच्या पिंपरी इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. चाळीसगावमधल्या देशनाला धरण 100% भरलं. धरण 100% भरल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वनराणी ही मिनी ट्रॉय ट्रेन ही पर्यटकांच्या सेवेमध्ये येण्यासाठी वर्ष लागणार. तौक्ते चक्रीवादळामध्ये वनराणी नादुरुस्त होऊन पडली होती बंद. देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती. देशभरात एकूण 934.8 मिलीमीटर पावसाची नोंद. गुजरातमध्ये बनावट नोटा देऊन तब्बल 1,60,00,000 किमतीच्या सोन्याची खरेदी. नोटांवर अभिनेता अनुपम खेरचे फोटो तर रिसोल बँक ऑफ इंडिया असा उल्लेख. सराफा व्यापाऱ्याकडून बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती. रजनीकांत यांच्यावर चेन्नईमधल्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार. प्रकृती स्थिर असल्याची माहिती. पोटातील दुखापतीनंतर सोमवारी रात्री उशिरा रजनीकांत रुग्णालयामध्ये दाखल.